नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या निफ्टीच्या प्राइस शुक्रवारी निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो? शुक्रवारी निफ्टीमध्ये जर ट्रेड प्लॅन करायचे झालेत, तर कोणते महत्त्वाचे लेव्हल्स असतील, जिकडे आपण शुक्रवारी निफ्टीमध्ये प्रॉफिटेबल ट्रेड प्लॅन करू शकतो? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टीचा तुम्ही जर आजचा चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये आज आपल्याला निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली. 25,750च्या आसपास निफ्टीची ओपनिंग झाली होती. एक्झॅक्टली त्याच पॉईंटच्या आसपास निफ्टीने काय केलेलं आहे, क्लोजिंग दिली आहे 25,670 वरती. तर निफ्टीचा जर आजचा जर तुम्ही चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारची एक डोजी कॅन्डल बघायला मिळत आहे. 2 दिवसाच्या मोमेंटम नंतर निफ्टीने आज काय केलेलं आहे, पॉज घेतलेला आहे. तर आजच्या पॉजवरून नक्कीच शुक्रवारी आपल्याला एक चांगला मोमेंटम वाला ट्रेड बघायला मिळू शकतो. अपसाईडला जर निफ्टीची ओपनिंग झाली, म्हणजे जर फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपनिंग झाली, तर आपल्याला एक चांगली अपसाईडची बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. पण जर निफ्टीने चुकून शुक्रवारी जर निगेटिव्ह ओपनिंग दिली तर चान्सेस असतील निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडहून एक डाऊनसाईडला मुवमेंट बघायला मिळू शकतो. तर कशा प्रकारे आपला शुक्रवारचा ट्रेड प्लॅन असायला हवा, कोणते लेवल्स महत्वाचे असतील, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा इंटरडेमध्ये ट्रेड करण्यास फायदा होईल. तर आजच्या दिवसासाठी आपण निफ्टीमध्ये हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता. इकडे असा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता. तर या ट्रेंड लाईनवरून निफ्टीने काय केलं, या ट्रेंड लाईनच्या खाली निफ्टीची ओपनिंग झाली आणि या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेऊन आपल्याला एक छोटीशी अपसाईडची म्हणजे एक 100 पॉईंटची मुवमेंट दाखवली. 25,800 या लेवलवरनं निफ्टीने रिजेक्शन घेतलं आणि 25,600चा लो लावून एंडला जाऊन काही 70 पॉईंट वरती म्हणजेच 25,670 वरती येऊन क्लोजिंग दिली. तर बघूया की शुक्रवारचा आपला निफ्टीचा काय प्लॅन असायला हवा. तर आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. तर सेन्सेक्समध्ये आपण एक जो ट्रेड तुम्हाला दिला होता, तर त्या ट्रेडमध्ये नक्कीच तुम्हाला चांगला फायदा झाला असेल. तो जो ट्रेड दिला होता, त्या ट्रेडमध्ये तुमची आजची मकर संक्रांत कशी गेली, त्या ट्रेडमध्ये तुम्ही किती प्रॉफिट बनवला, नक्कीच मला कमेंट करून सांगा. कारण तुमची कमेंट मला समजेल की तुम्ही प्रॉफिट केलंय की नाही. ओके, त्याच्यामुळे कमेंट करायला विसरू नका. तर बघूया शुक्रवारचा निफ्टीचा प्लॅन असायला काय हवा. ओके, तर शुक्रवारसाठी 2-3 लेवल्स आहेत, त्या लेवल्स मी इकडे शो करतो. तर निफ्टीने काय केलेलं आहे, हा जो आपण एक आधी ट्रेंड लाईन ड्रॉ केला होता, या ट्रेंड लाईनच्या आतमध्ये काय केलेलं, मोमेंटम केलेलं आहे. त्याच्यामुळं शुक्रवारसाठी हा ट्रेंड लाईन जो आपण ड्रॉ केलाय, हा ट्रेंड लाईन खूप महत्वाचा असेल. आणि डाऊन साईडला 25,600 जिथून निफ्टीने काय केलेलं आहे, एंडला जाऊन सपोर्ट घेतलाय. त्याच्यामुळं हा एक सपोर्ट खूप महत्वाचा असणार आहे. ओके, शुक्रवारी जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली, फ्लॅट म्हणजे काय, क्लोजिंग पॉईंटच्या वरती जर निफ्टीची ओपनिंग होईल, तर चान्सेस असतील निफ्टीमध्ये आपल्याला एक ब्रेकआउट नंतर एक अपसाईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो. हा मोमेंटम निफ्टीला वरच्या साईडला 25,800 25,900 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीने या ट्रेंड लाईनच्या वरती कॅन्डल क्लोजिंग दिली, तर नक्कीच आपण काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले 25,800चं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर 25,850 आणि एंडला 25,900 असे आपले अपसाईडचे टार्गेट्स असतील. पण जर निफ्टीने फ्लॅट ओपनिंग नंतर इथून जर अशा प्रकारे प्रायरेक्शन बनवून डाऊन साईडला 25,600 या लेवलचा, हा सपोर्ट जो लेवल आहे, या सपोर्ट लेवलचा ब्रेकडाऊन जर केला, तर नक्कीच आपण इकडे निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड घेऊ शकतो. टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते 25,450 पर्यंतचे ऑलमोस्ट 150 पॉईंटचा फॉल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळेल. त्याच्यामुळे 25,600चा जो सपोर्ट लेवल आहे, हा सपोर्ट लेवल खूप महत्वाचा असेल. या सपोर्टचा ब्रेकडाऊन जर झाला तर डेफिनेटली निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. तर सध्या तुम्ही जर ग्लोबल मार्केट जर बघितलं, तर ग्लोबल मार्केट थोडंसं आपल्याला स्टेबल बघायला मिळेल. त्याच्यामुळं फार अशी आपल्याला ओपनिंगमध्ये एवढी अशी मोमेंटम बघायला मिळणार नाही. फ्लॅट टू थोडीफार पॉझिटिव्ह किंवा थोडीफार निगेटिव्ह, या तिन्हीच कंडिशनमध्ये मार्केट शुक्रवारी ओपन होताना दिसू शकतं. बाय चान्स जर, कारण एक दिवस सुट्टी आहे, एका दिवसामध्ये जर, उद्याच्या दिवसामध्ये जर ग्लोबल सेंटिमेंट जर स्ट्रॉंग झाले, खूप स्ट्रॉंग झाले, तरच आपली जी ओपनिंग असेल ती आपल्याला थोडीफार पॉझिटिव्ह म्हणजे 100 पॉईंटच्या आसपासची पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळू शकते. ओके, तर फ्लॅट ओपनिंगचा मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितला.
शुक्रवारी जर निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप झाली, गॅपअप म्हणजे काय, तो क्लोजिंग पॉईंटच्या वरती जर इकडे कुठे ओपनिंग झाली, तर ओपनिंग नंतर आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे की पहिली जी कॅन्डल असेल किंवा पहिली 5 मिनिटाची मोमेंटम कशी होते. जर निफ्टीची ओपनिंग होऊन जर निफ्टी खाली आली, तर निफ्टीला खाली येऊ द्या. क्लोजिंग पॉईंटच्या इथून सपोर्ट जर घेतला, सपोर्ट घेऊन जो ओपनिंग पॉईंट जो असेल त्या ओपनिंग पॉईंटच्या वरती किंवा इकडे ओपनिंग देऊन जर निफ्टी खाली आली, ओके, अशा प्रकारे प्रायरेक्शन बनवून या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर केला, ओके, या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट केला, देन इथे सपोर्ट जर बनवला, सपोर्ट घेऊन जर अपसाईडला जर प्रायरेक्शन जर बनत असेल, तर डेफिनेटली आपण या ट्रेंडलाईनच्या वरती, रिटर्सवरती, अशा प्रकारच्या रिटर्सवरती कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट्स आपले असतील 25,800, 25,900 पर्यंत पण निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. त्याच्यामुळे गॅपअप ओपनिंग मध्ये आपण काय करू, डिपचा वेट करू. क्लोजिंग पॉईंट जो आहे, या क्लोजिंग पॉईंट पासून निफ्टी सपोर्ट घेऊन आपल्याला अपसाईडला जाताना दिसू शकते. पण आपल्याला काय करायचं, वेट करायचं आहे. प्रॉपर मार्केटला इथे सपोर्ट घेऊ द्या, प्रॉपर प्राइस एक्शन बनवू द्या, देन तुम्ही तिकडे ट्रेड आयडेंटिफाय करा. अदरवाईज काय होऊ शकतं, ज्या प्रकारे हा जो फॉल आला होता त्या प्रकारे निफ्टी इकडे ओपनिंग होऊन अशा प्रकारे फॉल करत डाऊन साईडला पण जाऊ शकते. जर असा फॉल जर तुम्हाला दिसला, तर या फॉलमध्ये वेट करा, घाई करू नका. ग्रीडमध्ये किंवा घाईमध्ये, लालचमध्ये जर तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न कराल, तर मार्केट तुम्हाला ट्रॅप करू शकते किंवा तुमचा ट्रेड चुकीचा होऊ शकतो आणि तुम्हाला तिकडे लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे वेट करा, लेवल्सचा वेट करा. अशा कंडिशनमध्ये 25,600चा लेवल असेल तो खूप महत्वाचा असेल. जर ओपनिंग नंतर सरळ जर निफ्टी फॉल करेल, तर फॉल करू द्या. सरळ खाली 25,600 या लेवलवरती मार्केटला येऊ द्या. इथे जर निफ्टी आली, तर इथे आल्यावरती जर अपसाईडला जर निफ्टी गेली, ओके, अशा प्रकारे जर अपसाईडला गेली, तर हा जो ट्रेंड लाईन आहे, हा ट्रेंड लाईन वरून निफ्टीने ऑलरेडी 2-3 वेळा रेजिस्टन्स खाल्लेला आहे. त्याच्यामुळे जर निफ्टी इथून फॉल करून डाऊन साईडला येऊन 25,600 या लेवलचा ब्रेकडाऊन जर करेल, तर डेफिनेटली आपण या इथे कुठे निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट्स आपले 25,450 पर्यंतचे आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, हा आपला निफ्टीचा गॅपअप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला. गॅपअप ओपनिंग एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या वरती झाली, ओके, या ट्रेंडलाईनच्या वरती ओपन होऊन जर निफ्टी इथून या ट्रेंडलाईनवरून सपोर्ट जर अपसाईडला जाईल, तरी देखील आपण या ट्रेंडलाईनच्या वरती, कारण हा ट्रेंडलाईन एक रेजिस्टन्स आहे आणि या रेजिस्टन्सच्या वरती जर मार्केट ओपन जर झालं, तर डेफिनेटली हा रेजिस्टन्स एक सपोर्ट सारखा ऍक्ट होऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे या ट्रेंडलाईनच्या वरती मार्केट जर होल्ड करेल, तर डेफिनेटली आपण शुक्रवारी कॉल साईडला आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. शुक्रवारी जर निफ्टीची ओपनिंग जर गॅपडाऊन झाली, गॅपडाऊन म्हणजे काय, तर 25,600च्या आसपासची इकडे कुठे जर ओपनिंग झाली, तर ओपनिंग नंतर मार्केट कशा प्रकारे मोमेंटम करते. सरळ जर वरती जर निफ्टी गेली, तर निफ्टीला वरती जाऊ द्या. क्लोजिंग पॉईंट जो आहे, या क्लोजिंग पॉईंट पासून जर ब्रेकआउट दिला, सपोर्ट घेतला, देन अपसाईड, आणि या ट्रेंडलाईनच्या वरती जर निफ्टी गेली, तर डेफिनेटली आपण या ट्रेंडलाईनच्या वरती कॉलचा रेट प्लॅन करू शकतो. 25,800, 25,900 पर्यंत पण निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. तर सिंपल तुम्हाला प्राइस एक्शन समजून घ्यायचंय, कशा प्रकारे मार्केट ब्रेकआउट दिल्यानंतर कॅन्डलस्टिक बनवते, सपोर्ट घेते की नाही हे बघा. सपोर्ट वरती कशा प्रकारच्या बुलिश कॅन्डल्स आहेत किंवा सपोर्ट वरती कोणत्या, रेजिस्टन्स वरती कोणत्या कॅन्डल्स बनतात, हे जर तुम्ही चार्टवरती स्वतःहून जर तुम्ही ऑब्झर्व कराल, तुम्हाला डेफिनेटली थोडाफार आयडिया येऊ शकतो. ही जी थोडीफार जी आयडिया आहे, ही आयडिया तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवण्यापासून प्रॉफिटेबल ट्रेडर बनवायला मदत करू शकते. यासाठी तुम्हाला स्वतःहून स्टडी करावं लागेल, चार्ट्स ऑब्झर्व करावे लागतील. मार्केट सपोर्ट ज्यावेळेस घेतं, तिथून सपोर्ट घेतल्यानंतर ज्यावेळेस मोमेंटम येतो, अशा प्रकारचा मोमेंटम येतो, तर त्या मोमेंटमच्या आधी कशा प्रकारच्या कॅन्डलस्टिक बनलेल्या आहेत किंवा कोणत्या कॅन्डलस्टिक आहेत, त्या कॅन्डलस्टिक तुम्ही ओळखायला शिका. या कॅन्डल्स आधी कुठे रिपीट झाल्यात का नाही हे तुम्ही बॅकटेस्ट करा. याने काय होईल, तुमच्या कॅन्डलवरती तुमचा ट्रस्ट वाढेल आणि डेफिनेटली तुम्हाला जर फ्युचरमध्ये ज्या प्रकारच्या कॅन्डल दिसल्या, तर नक्कीच तुम्ही तिकडे ट्रेड घेऊन चांगला फायदा घेऊ शकता. तर यासाठी तुम्हाला चार्ट रीड करता येणं गरजेचं आहे. चार्ट जर तुम्ही स्वतःहून जर रीड कराल, तर नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत या स्वतःहून तुम्हाला समजू लागतील. ओके, तर कॅपडाऊन ओपनिंगमध्ये 25,600 या लेवलच्या खाली नक्कीच आपला जो व्यू असेल, तो डाऊन साईडचा व्यू असेल. 25,450 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. 25,450 नंतर सरळ आपल्याला 25,000चे पण दिवस आपल्याला बघायला मिळू शकतात. 25,000ची लेवल पण निफ्टी टच करताना दिसू शकते, जर निफ्टीची क्लोजिंग 25,450च्या खाली झाली तर. ओके, तर हा आपला निफ्टीचा शुक्रवारचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही एक तुमची व्हॅल्युएबल लाईक करा, चांगली कमेंट करा आणि शक्य झालं तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्या मराठी लोकांपर्यंत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.